नवनाथांपैकी आद्यगुरु बडे बाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज जगात सर्वात प्रथम श्री भगवान शंकरांकडून योग विद्या मिळवून ते योग संपूर्ण जगाला त्यांनी शिकविला. शाबरी विद्या म्हणजे भाणामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही, तर देवादिदेव महादेव आदिमाया पार्वती भिल्लिनीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय, असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण आलेलो आहे श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर मायंबा सावरगाव येथे. आपण येथील मंदिराविषयी पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, इतिहासही जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र मायंबा येथे नवनाथांपैकी एक मच्छिंद्रनाथांची येथे संजीवन समाधी आहे. आणि समाधी मंदिराकडे जाणारा हिरव्यागार झाडांनी नटलेला हा रस्ता, वळणावळणाचा रस्ता अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करतो. श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभ देवांच्या 100 पैकी 9 नारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या 9 मुलांनी जगद उद्धारार्थ अवतार धारण केले. त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला. श्री मत्स्येंद्र हे नामकरण धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ हे नाथपंथाचे आद्य नाथाचार्य होत. जगातील सर्वात प्रथम श्री भगवान शंकरांकडून योग विद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकविला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होत. विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ. या गडावरती मच्छिंद्रनाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते. याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवाच रुजू करीत आहे असे वाटते. भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तीच्या सुगंधाने परिसर अगदी उल्लसित होतो. गडावर श्री मच्छिंद्रनाथाची चैतन्य समाधी आहे. तेथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे. ही देवी नाथांची मानलेली बहीण आहे. धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे. त्याला देवतळे किंवा तलाव असेही म्हणतात. किती भारी व्ह्यू दिसतो इथून. आता सध्याला मंदिराचे बांधकाम चालू आहे. मंदिराचे बांधकाम झाल्यानंतर सुद्धा मंदिर बघण्यासारखे होईल. म्हणजे खरंच किती छान. इथलं मंदिर आणि मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही जर इकडे आलात तर नक्की भेट द्या. आणखीन एक आख्यायिका अशी की मच्छिंद्रनाथ महाराजांनी लपंडाव मांडला. त्यात त्यांनी पृथ्वी, तेज, आप, वायू व आकाश अशी रूपे धारण केली. तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणीत चाळून काढले, पण त्यांना स्वामी मच्छिंद्रनाथ सापडले नाहीत, अशी आख्यायिका मच्छिंद्रनाथांची आहे. नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो. नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात. अतिशय सुंदर मंदिर आहे. पण ऍक्च्युली आता सध्याला मंदिराचं काम चालू आहे. त्यामुळे ना पूर्ण म्हणजे आपल्याला बघता नाही येणार. मी मंदिराचं काम झाल्याच्या नंतर जर मला पॉसिबल झालं तर मी नक्कीच येईल. येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधीच्या दर्शनासाठी दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमेनंतर राज्यातून व राज्याबाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तर तुम्ही कधी आला होतात मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो आदेश.